स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विधिमंडळामध्ये आंदोलन केलेलं असल्याची बातमी कळतीये। तूर आणि कांदा विधिमंडळाच्या गेटवर फेकण्यात आलेला आहे। राजू शेट्टींच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांचं हे आंदोलन झालंय। कांदा आणि तुरीचे भाव कोसळल्यामुळे हे आंदोलन पुकारण्यात आलंय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे हे आंदोलन सध्या विधिमंडळामध्ये करण्यात येते। तूर आणि कांदा विधिमंडळाच्या गेटवर फेकण्यात आलंय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं हे एक आंदोलन गेल्या काही दिवसांमध्ये कांदा आणि तुरीच्या दरामध्ये जे आपल्याला पाहायला मिळतंय, जो एक महत्त्वाची समस्या आहे, त्या संदर्भात आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन छेडलेलं आहे आणि विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यानच आता हे आंदोलन करण्यात येते। विधिमंडळाच्या गेटवर तूर आणि कांदा फेकण्यात आलाय। तुरीचा जो हमी भाव आहे त्यापेक्षा कमी दराने काही ठिकाणी तूर विकत घेतली जाते आणि त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय। तर कांद्याचा वांदा हा सातत्याने होतोय। कांदा आणि तुरीचे भाव कोसळल्यामुळे आंदोलन सुरू आहे। सत्तेत सहभागी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं हे आंदोलन, त्यामुळे सरकारला हा एक मोठा घरचा आहेर म्हणावं लागेल। सत्ताधाऱ्यांमध्ये मित्रपक्ष म्हणून स्वाभिमानी शेतकरी सत्तेमध्ये असताना सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हे आंदोलन सध्या केलेलं आहे। विधिमंडळाच्या गेटवर तूर आणि कांदा फेकण्यात आलेला आहे। कांदा आणि तुरीचे भाव कोसळलेत आणि त्यामुळे हे आंदोलन करण्यात आलेले आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सत्तेत असताना देखील हे आंदोलन केलंय, त्यामुळे आता भाजप या सगळ्या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघते, विरोधक याचा काही समाचार घेतात का? आपण हे दृश्य बघू शकतो। विधिमंडळाच्या अधिवेशन सुरू असताना विधिमंडळाच्या गेटवर अशा प्रकारे कांदा फेकण्यात आलेला आहे। कालपासून अधिवेशनाला सुरुवात झाली आहे आणि आज दुसऱ्याच दिवशी सत्तेमध्ये सहभागी असलेल्या मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हे आंदोलन, कांद्याचे भाव कोसळलेले आहेत, तसंच तुरीचे भाव सुद्धा कोसळलेले आहेत आणि हे असं असताना शेतकऱ्यांना हाताशी देऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हे मोठं आंदोलन छेडलेलं आहे। राज्यभरात कोसळलेल्या शेतमालाच्या भावाचा आज विधान भवनाच्या आवारामध्ये, विधान भवनाच्या गेटवर उद्रेक झाला आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट विधान भवनाच्या गेटवर येऊन या ठिकाणी कांदा आणि तूर हे रस्त्यावर फेकलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि प्रामुख्याने शेतमालाचे कोसळलेले भाव यामुळे हे शेतकरी संतप्त आहेत। काय नक्की यांच्या मागण्या आहेत? स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत। बाजार नाही, काय नाही, शेतकरी मरायला लागले हो, म्हणजे प्रॉब्लेम आहे, मरण्याचा आहे। शेतकरी आज ना उद्या आत्महत्या करतो, कारण हेच आहे, महागाई जास्त आणि भांडवल कमी, याच्यात राजकारण वाढत चाललं। राजकारण वाढत चाललं आणि प्रामुख्याने आपल्याला दिसतं रस्त्यामध्ये अशा प्रकारे कांदा आणि तूरही आपल्याला दिसते। तूर या ठिकाणी शेतकऱ्यांनी टाकले, कारण राज्यामध्ये आता सध्या कांद्याचे आणि तुरीचे भाव जे कोसळलेले आहेत त्यामुळे शेतकरी संतप्त आहेत आणि हे शेतकरी संघटनेचे जे लोक आहेत, प्रामुख्याने राजू शेट्टी यांची शेतकरी संघटना आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना, ज्या राजू शेट्टींचा राज्य सरकारला समर्थन आहे, राज्य सरकारमध्ये त्यांचा एक मंत्री आहे, तरी सुद्धा थेट राजू शेट्टी यांनी सरकार विरोधात हे आंदोलन केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एक प्रकारे सरकारमध्ये राहून राजू शेट्टींनी आता थेट सरकारलाच आव्हान दिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरचा दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई। विधिमंडळाच्या गेटवरून आढावा घेतला होता आमचे प्रतिनिधी दीपक भातुस यांनी। आपण बघितले किती मोठ्या प्रमाणामध्ये हा कांदा फेकण्यात आला। सध्या कांद्याचे भाव कोसळलेत आणि त्याच्या विरोधामध्ये आता शेतकरी एकवटले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे हे आंदोलन विधिमंडळाच्या गेटवर करण्यात आलेलं आहे। सत्तेमध्ये सहभागी झालेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे हे आंदोलन करण्यात आले राजू शेट्टींच्या नेतृत्वात। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार संवेदनशील आहे आणि निश्चितपणानं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्राधान्यक्रम सरकार देत आहे। आम्ही सदाभाऊंना अनेकदा शेतकऱ्यांबरोबर असं आंदोलनात बघितलं, आता सदाभाऊ कुठे आहेत? मी या ठिकाणी या सरकारमध्ये शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणूनच या ठिकाणी आलेलो आहे आणि एका बाजूला कांदासुद्धा आम्ही कांद्यालाही अनुदान दिलेले आहे आणि तूर खरेदीसुद्धा राज्यामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही करत आहोत। पण शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही, तुम्ही प्रतिनिधी असतात तरी। यावर्षी जवळजवळ आतापर्यंत 20 लाख क्विंटल तुरीची खरेदी केलेली आहे। सर्व गोडाऊन हाऊसफुल आहेत। आम्ही आता प्रायव्हेट खाजगी गोडाऊन सुद्धा घेण्याचा आदेश दिलेले आहे। तर निश्चितपणानं या राज्यातल्या शेतकऱ्यासाठी
किती तिजोरीतला पैसा द्यावा लागला तरी सरकार मागं पुढे पाहणार. शेतकरी प्रतिनिधी असले तरी अजूनही शेतकरी संतप्त आहेत आणि राजू शेट्टी थेट या आंदोलनात उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बेकरचा दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हे आंदोलन केलेलं आहे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेच नेते असलेले सदाभाऊ खोत सध्या मंत्रिपदावर आहेत आणि त्यांनी आता सांगितलं शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी खरं तर विधिमंडळामध्ये आहे, मंत्री म्हणून कार्यरत आहे. या प्रश्नाकडे निश्चित वेगळ्या पद्धतीने बघतोय आणि मोठ्या प्रमाणात तुरीचे भाव जे सध्या कोसळलेत त्यासाठी त्यांनी उपायही सांगितलेला आहे. त्यासाठी गोदामं घेणार आहेत. सध्या तुरीचे भाव प्रचंड प्रमाणात कोसळलेले आहेत. हमी भावापेक्षा कमी दरानं शेतकऱ्यांना त्यांची तूर विकावी लागते, तर कांद्याचे भाव देखील कोसळलेले आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.